खुसखुशीत चवदार आणि पौष्टिक असे मिक्स पिठाचे आपण थालीपीठं बनवणार आहोत। त्यासाठी आपण 2 वाट्या बारीक चिरलेली मेथी घेतलेली आहे। पहा, ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि मग बारीक चिरून घेतलेली आहे। त्यामध्ये आपण 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 2 वाटी आपण ज्वारीचं पीठ घेणार आहोत, तसेच 1 वाटी बाजरीचं पीठ व 1 वाटी आपण त्यामध्ये बेसन पीठ घालून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये अर्धा चमचा ओवा घातलेला आहे, आपण 2 चमचे तीळ घातलेले आहेत, अर्धा चमचा गरम मसाला, तसेच अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे। आता आपण इकडे 2 चमचे धणे आणि 1 चमचा जिरे हे मिक्सरला छान अशी पावडर करून घेतलेली आहे। पहा, त्यासाठी आपण आता 5-7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत व 10-15 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। आता आपण त्या मिक्सरला छान अशा बारीक करून घेतलेल्या आहेत। पहा, आता आपण कोथिंबीर ही आपण अर्धा वाटी चिरून घेतलेली आहे। आता आपण हे धणे आणि जिरे पावडर आहे, तसेच मिरची बारीक करून घेतलेली आहे, ते आपण त्यामध्ये घालून घेतलेलं आहे व त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत। आता हे सर्व छान असं हाताने मिक्स करून घेणार आहोत आणि आपण त्यामध्ये थोडं थोडं पाणी करत आपण हे छान असं घट्ट मळून घेणार आहोत। पहा, असं सर्व मिक्स करायचं पहिलं, म्हणजे कसं होतं की मसाला आहे तो सगळीकडे लागतो आणि आपलं पीठ ही छान होतं। मीठ वगैरे घालून आपण हे छान असं बघा मळून घेतलेलं आहे। आता आपण एक तवा गरम करायला ठेवलेला आहे, पॅन। आता आपण पोळपाट घेतलेला आहे, त्यावरती भिजवलेला नॅपकिन घेतलेला आहे व आपल्याला पाहिजे त्या आकाराचे गोळे करून घ्यायचे आहेत। मोठा पाहिजे असेल तर मोठं थोडं घ्यायचं, नाहीतर लहान घ्यायचं। मी आता हे चपातीच्या प्रमाणे एवढं घेतलेलं आहे गोळा। पहा, आता आपण हा गोळा आहे तो पाणी लावलेल्या नॅपकिनवरती आपण ठेवून घेतलेला आहे व हा स्प्रेड करत हळूहळू छान असा पाण्याचा हात लावत आपण छान असा हा पसरून घ्यायचा। रुमालाला पाणी आतमध्ये खाली लावून घ्यायचं। आता हे आपण काठ जर थोडेसे तुटत वगैरे असेल तर सरळ करून घ्यायचे आणि त्यामध्ये 5-6 होल करून घ्यायचे, म्हणजे हे आतून छान भाजले जातात। आता आपण पॅन गरम झालेला आहे, पहा थालीपीठही करून झालेलं आहे। तसंच आपण तो नॅपकिन आहे तो उचललेला आहे व त्यावरती आपण पिठाचं थालीपीठ घालून घेतलेलं आहे। वर थोडंसं पाणी लावायचं, म्हणजे रुमाल छान असा सुटून येतो आणि आपलं थालीपीठही मोडत नाही। आता आपण त्यावरती झाकण ठेवून घेतलेलं आहे, 5 मिनटं झाल्यावर काढलेलं आहे। आता त्या होलमध्ये आपण चमच्याने थोडं थोडं तेल घातलेलं आहे आणि वरून थोडंसं तेल घालून आपण हे सर्व आता स्प्रेड करून घेतलेलं आहे। आता आपलं थालीपीठ आपण बघा पलटून घेतलेलं आहे, किती छान असा गोल्डन कलर आलेला आहे। पहा, वरून अजून थोडंसं तेल घालायचं, अर्धा चमचा, म्हणजे कसं होतं आतूनही आपण खुसखुशीत भाजला जातो। मीडियम गॅसवरती ठेवायचा, खूप मोठा करायचा नाही, नाहीतर करपतं। आता अशा पद्धतीने पहा आपण किती सुंदर असा थालीपीठ आपलं झालेलं आहे। खुसखुशीत दिसत आहे बघा, किती कलर असा सुंदर आलेला आहे। पुन्हा आपण थालीपीठ करताना पुन्हा त्या नॅपकिनला पाण्याचा हात लावून घेणार आहोत व त्यावरती दुसरा पुन्हा गोळा करून ठेवणार आहोत आणि तोही तसाच स्प्रेड करून घ्यायचा। आणि जेव्हा आपण थालीपीठ तव्यावरती टाकू तेव्हा प्रथम पुन्हा आपण थोडंसं तेल लावणार आहोत आणि पाण्याचा हात लावून पुन्हा आपण हे थालीपीठ आहे हे काढून घ्यायचं, म्हणजे असं पाणी लावल्यामुळे नॅपकिनला चिटकून येत नाही। ह्या टिप्स आपण हे केलं की आपले थालीपीठं मोडत नाहीत। आता पुन्हा आपण 2-3 मिनटाची स्टीम देऊन घेतलेली आहे। पुन्हा थोडंसं तेल सोडून घ्यायचं आणि स्प्रेड करून पुन्हा आपण थालीपीठ पलटून घ्यायचं आणि थोडंसं तेल लावायचं। हे थालीपीठं खूप पौष्टिक आणि खुसखुशीत होतात, मुलांनाही छान आवडतात आणि मिक्स पिठापासून असल्यामुळे पौष्टिकही होतात। तुम्हाला ही नक्की आवडतील। आपण थालीपीठ दही, ठेचा वगैरे कशाबरोबरही खाऊ शकतो, झटपट पौष्टिक आणि सुंदर होतात आणि मेथी वगैरे असल्यामुळे मिक्स घातल्यामुळे पिठे पौष्टिक होतात। थँक्यू। आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असेच जर तुम्हाला नवीन नवीन पदार्थ पाहायचे असतील तर बेल आयकॉन दाबण्यासाठी विसरू नका। थँक्यू।